मात्र सुरुवातीला आपण पाहूयात सुपरफास्ट 50 न्यूज। गोव्यामध्ये आजच नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे, मात्र घटक पक्षांनी भाजपला आडकाठी आणलेली आहे। भाजपला बहुमतासाठी 3 आमदारांचा पाठिंबा हवाय, मात्र मगोपाच्या 3 आमदारांना मंत्रिपद हवी आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे। गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कालसेकर राज्यपालांच्या भेटीला गेलेत। आम्ही आधी सत्ता स्थापनेचा दावा केला होता, त्यामुळे आम्हालाच प्रथम सत्तेसाठी आमंत्रण देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे। पर्रिकरांच्या निधनानंतर जाणीवपूर्वक उशीर केला जातोय असा आरोपही त्यांनी केला। गोव्यातील राजकारणाची दिशा निश्चित करण्यासाठी पणजीमध्ये भाजपचे केंद्रीय नेते नितीन गडकरी यांची मित्रपक्षांसोबतची बैठक सुरू आहे। मुख्यमंत्रीपदावर अजून निर्णय झालेला नाही। महत्त्वाचं म्हणजे आता भाजपचा निर्णय झालेला आहे, मात्र मित्रपक्षांचा अद्याप निर्णय झालेला नाही, असं गडकरी म्हणाले। मनोहर पर्रिकरांनंतर गोव्याचा नवा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। दरम्यान गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या कोअर कमिटीमध्ये डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। राज्यपालांनी राज्यपालांचं काम करावं, पक्षाचं नाही, असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलंय। गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी काँग्रेस आमदारांची भेट नाकारली होती, त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। गोव्यातील मिरामार बीचवर मनोहर पर्रिकर यांना भावपूर्ण वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला। यावेळी त्यांच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना अश्रू अनावर झाले। मनोहर पर्रिकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी लष्कराकडून हवेत फैरी झाडून पर्रिकरांना अखेरची मानवंदना देण्यात आली। गोव्याचे लाडके मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना अंतिम निरोप देण्यासाठी जनसागर उसळला होता। गोव्याचा कर्ता हरवल्याची भावना यावेळी प्रत्येक गोवेकराच्या चेहऱ्यावर दिसत होती। मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर मिरामार येथे अंतिम संस्कार करण्यात आले। दरम्यान अंत्यसंस्कारापूर्वी या ठिकाणी पर्रिकरांच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी श्लोकपठण करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। यावेळी मोदींनी पर्रिकर कुटुंबियांचं सांत्वन देखील केलं। यावेळी सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते। पर्रिकरांच्या कुटुंबियांना आधार देताना यावेळी मोदी पाहायला मिळाले। पंतप्रधान मोदींकडून पर्रिकरांना नमन केल्यानंतर पंतप्रधान मोदी काही काळ शांत उभे होते। यावेळी पंतप्रधान मोदींना मनोहर पर्रिकरांसोबतच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्याचं पाहायला मिळालं। दीपक केसरकर आणि किरीट सोमय्या गोव्यामध्ये दाखल झाले होते। मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचं त्यांनी दर्शन घेतलं। भाजप कार्यालयामध्ये पार्थिव दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अंत्यदर्शन घेतलं। मनोहर पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं जनसागर या ठिकाणी लोटला होता। साश्रू नयनांनी मनोहर पर्रिकर यांना अखेरचा निरोप दिला गेलेला आहे। मोठं सामर्थ्य असणारा नेता हरपला अशी भावना आज गोव्यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे। विरारच्या आगाशी येथे केजी हायस्कूल शाळेवर देखील मनोहर पर्रिकर यांच्या निधनानं शोककळा पसरली। पर्रिकरांच्या पत्नीचं शिक्षण याच केजी हायस्कूलमध्ये झालेलं होतं। भाजप अध्यक्ष अमित शहानी मिरामार बीचवर मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं। देशानं एक सच्चा नेता गमावला अशा शब्दात अमित शहानी पर्रिकरांच्या प्रति श्रद्धांजली वाहिली आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मनोहर पर्रिकरांच्या निधनावर दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली। पर्रिकर आजाराशी बहादुरीनं लढले असंही त्यांनी म्हटलं। मनोहर पर्रिकर यांचं जाणं हे एक प्रकारे देशाचं नुकसान आहे। त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा खूप चांगलं काम केलं असं शरद पवारांनी पुण्यातल्या एका सभेमध्ये म्हटलेलं आहे। जालन्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे। यावेळी स्वच्छ प्रतिमा आणि शेवटच्या श्वासापर्यंत कर्तव्य बजावत असलेला नेता देशानं गमावल्याची भावना दानवेंनी व्यक्त केली आहे। मनोहर पर्रिकर यांच्या निधनाची माहिती मिळताच देश एका जंटलमनला मुकला असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे। पर्रिकर आपल्या आजाराशी मोठ्या बहादुरीनं सामोरे गेले। मनोहर पर्रिकर यांच्यासोबतचे काही फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत। मनोहर पर्रिकर यांच्या जाण्यानं देशाचं मोठं नुकसान झाल्याची खंत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केला आहे। खूप चांगला नेता हरपला असून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं आहे। मनोहर पर्रिकर यांचं व्यक्तिमत्व वेगळंच होतं। गोव्याच्या राजकारणामध्ये त्यांची मजबूत पकड होती। आपल्या साधेपणाच्या कारणामुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय होते। आपल्या कार्यकर्त्यांच्या बाईकवर बसून सुद्धा ते बऱ्याचदा बाहेर पडत असत। सायकल चालवणं पर्रिकरांना खूप आवडायचं। मोकळ्या वेळेमध्ये ते सायकल चालवणं पसंत करायचे। पर्रिकर हे इतर नेत्यांप्रमाणे बिलकुल नव्हते। स्कूटरवरून देखील ते कोणाच्याही धाब्यावर जाऊन खायचे। लोकांसोबत मिसळणं पर्रिकर अगदी लहान मुलांमध्ये देखील तेवढेच लोकप्रिय होते। मनोहर पर्रिकर यांचं जाणं म्हणजे राफेलचा पहिला बळी असल्याची वादग्रस्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे।
बोट यात्रा सुरू करण्याआधी प्रियांका गांधींनी हनुमानाचं दर्शन घेतलेलं आहे। त्यानंतर प्रियांका गांधींनी अक्षयवटला भेट दिली आहे। संगम घाटावर पोहोचल्यानंतर प्रियांका गांधींनी नारळ चढवत गंगेची पूजा केली। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य लोकांशी देखील त्यांनी संवाद साधला। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रियांका गांधींनी जोरदार सुरुवात केली आहे। प्रियांका गांधींच्या या पूर्ण दौऱ्याला गंगा यात्रा असं नाव देण्यात आलंय। प्रियांका गांधी यांनी प्रयागराज ते वाराणसीपर्यंत गंगा नदीमधून बोटीने प्रवास केला। पंतप्रधान मोदींनंतर आता काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी देखील गंगेचं दर्शन घेत निवडणुकीचं रणशिंग फुंकतायत। आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार असं आश्वासन दिलं होतं। या आश्वासनाप्रमाणे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब आणि कर्नाटकात कर्ज माफ करण्यात आलंय असं राहुल गांधींनी यावेळी म्हटलं। कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये ते बोलत होते। जम्मू काश्मीरमध्ये एलओसी जवळ पाककडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। राजौरीच्या सुंदरबनी इथे झालेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झालाय। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत। त्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं असून त्या दृष्टीनं प्रशासनानं जोरात तयारी सुरू केली आहे। महाराष्ट्रामधून लोकसभेचा पहिला अर्ज यवतमाळमध्ये दाखल झालाय। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात आध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जाणारे प्रेमासाई महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आज पहिला उमेदवारी अर्ज प्रेमासाई महाराज यांनी दाखल करून श्री गणेशा केलाय। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सुनील तटकरेंच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। तटकरेंसोबत डॉक्टर अमोल कोल्हे आणि शेकापचे नेते जयंत पाटील, माणिकराव जगताप यांनी देखील रायगडावर महाराजांचं दर्शन घेतलं। परभणी लोकसभेमध्ये आता चौरंगी लढत होणार आहे। शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष मेघना बोर्डीकर रिंगणामध्ये उतरणार आहेत। मेघना बोर्डीकर या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।